आज एका गावामध्ये आलेलो आहे आणि आज या गावामध्ये येऊन एक असे 2 काही पेशंट आहेत ते डॉक्टरने एवढं काही त्यांची फी घेऊन एवढं काही त्यांच्यावर ट्रीटमेंट करून कुठल्याही प्रकारचा 100% रिझल्ट त्यांना आलेला नव्हता. आणि ज्यावेळेस मी त्यांना वेस्टेजचे सप्लिमेंट दिले तर आज स्वतः त्यांच्या मुलाखतीतून आपण त्यांना काय रिझल्ट आलाय. आज हे गावचे सरपंच आहेत, का नाव तुमचं? प्रवीण निवृत्ती चव्हाणगे. पण आज तारीख आहे बघा 24/11/2025 वार सोमवार. तर त्यांना आपले सिल्वर डायरेक्टर डांगे साहेब काय काय त्यांना दिलं होतं स्वतः शेअर करतील. बोला डांगे साहेब. त्यांना त्रास होता, सांध्या होता, त्यांना मी क्रील ऑइल, नोनी, गॅनोडर्मा, ग्लुकोजामाइन, कॅल्शियम, बेज कोलाजन एवढंच सगळं दिलेलं होतं. तर त्याच्यामध्ये त्यांचा 4 दिवसांनी मला कॉल आला की मला खूप बरं वाटतंय, कारण त्यांना उठताना खूप त्रास होत होता. सकाळी रोज आणि त्या खूप रडायच्या आणि आता त्या स्वतःहून हसत उठतात. त्यांच्या तोंडून आहे, त्यांच्या मिस्टरांच्या तोंडून आहे की काय त्रास होता. 70% फरक पडला. भरपूर ठिकाणी ट्रीटमेंट केली आपण. कुठे नाशिकमध्ये चांगल्या ठिकाणी ट्रीटमेंट केली. 2-2.5 लाख रुपये खर्च केला, काही फरक पडला नाही. त्याच्यानंतर तुमची ट्रीटमेंट केल्याच्या नंतर मला 10-5-6 दिवसात फरक पडला. तिला 70% फरक पडला. ओके, एकदम व्यवस्थित वाटतंय. आता मी त्यांना 4 महिने त्यांना टॅबलेट खायला सांगितलं, पण त्यांना 1 महिन्याच्या आत इतका जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. आणि आता स्वतः त्यांनी सांगते दवाखान्यामध्ये किती खर्च केला? 2-2.5 लाख. 2 ते 2.5 लाख केला. आणि स्वतः ते त्यांच्या मॅडमला हाताला धरून उठीत होते. म्हणजे ते आज उठताना सगळं रडत होते. आणि आज त्यांचे मॅडम बोलत होते काय खरं झालं नाही. बरं वाटलंय मला. मी स्वतः उठते, मी स्वयंपाक सोडून याच्या व्यतिरिक्त काही काम करत नव्हते घरामध्ये. आता सगळे काम. ओके ओके, थँक्यू मॅडम. आता हे एक आजी आहे, त्या आजीला काय काय त्रास होता की साहेब? त्यांच्या दोन्ही किडन्या पण गेलेल्या होत्या आणि त्या काही अन्न पण खाऊ शकत नव्हते. ओके. आणि त्यांच्या तोंडाला खूप सारे असे फोड आलेले होते मोठमोठे आणि फक्त पाणी पित होत्या त्या. त्यांना मी फूटपॅक, CMD आणि एवढंच दिलेलं होतं, बाकी काही नव्हतं दिलं. आणि पेस्ट दिलेली होती आपली. ओके. 5/11/2025 रोजी. आणि त्यांच्याच मुलांनी नवनाथ चव्हाणके त्यांचे मुलगा आहे मोठा, तर त्यांनी मला 5व्याच दिवशी सांगितलं का आज आईने चक्क 1 पोळी खाल्ली म्हणून. आणि मला फोन आला होता त्यांचा 9 तारखेला. 5 तारखेला आपण औषध दिले होते. आता औषध किती होतं तुम्हाला? बंद त्याच्या आधी CMD आणि फॅक्सर घेतलं. हो. म्हणजे 1 महिन्यापासून CMD आणि फॅक्सर चालू होतं. तर आता मला सांगा, तुम्ही त्यांचे मुलं आहे त्या आईला कुठल्या दवाखान्यात जाऊन किती लाख खर्च केले होते? नाशिकमध्ये असा एक पण दवाखाना नाही की तिथं ट्रीटमेंट केली. प्रत्येक ठिकाणी ट्रीटमेंट केली. कमीत कमी 12-15 रुपये गेले आपले दर महिन्याला. आपल्याला एक दवाखान्यात मी नाव नाही घेणार, 60,000 रुपये आपल्याला दर महिन्याला गोळ्याचं लागतं, 30,000 रुपये इंजेक्शन लागेल. आणि आता काही कुठलंही नाही. आणि एवढं करून नाही रिझल्ट काहीच नव्हता. 15 दिवसापासून मी जसं चालू केले गोळी आता 2-3 टाइम जेवण करतो स्वतः फिरतीने एकदम चेहऱ्यावर का होते बंद झालं? हा. आणि ब्लड भरायला जायचं 3 मिनिटच बघ रे. थांबून घ्या म्हणून तसं ब्लड करून चालेल. 1 मिनिट म्हणजे कट झाला का? नाही काही नाही. तर आता मला सांगा, तुमच्या महिन्याला 60,000 ते 70,000 रुपये जायचे. आतापर्यंत किती लाख खर्च केला? 12-15 लाख. 12 ते 15 लाख रुपये केला, बरोबर ना? 15 लाख खर्च करून डॉक्टरने कुठलाही त्यांना 1 रुपया सोडला नसेल. पण आज वेस्टीज कंपनी इंडियन आहे. शेतकरी बांधवांनो, इंडिया सोडून 10 देशात सेल करते आणि टोटल आयुर्वेदिक आहे. सर्व शेतकऱ्यांनी याचा वापर केला पाहिजे. सरपंच साहेब, गेले 20 वर्ष 2 जून 2008ला ही कंपनी चालू झाली आणि इंडियन आहे, टोटल जैविक आहे. आणि 10 देशाला 1 व्यक्ती जर सेल करू शकतो तर तुम्ही फक्त गावासाठी सेल करा. सेल करामध्ये असे लोक हैराण आहेत. पहा, त्यांच्या तोंडून ते सांगतात 1 पोळीही जात नव्हती, पाणी पित नव्हती, बरोबर ना? हा. आता हे मॅडमचं वय काय? आज ते मॅडमला घरातलं जरी किचनचं काम करत असेल, सकाळ उठलं मुलांचं करायचं असेल, असे डॉक्टरने किती पैसे घेतले? कारण आमच्याकडं बॉडी स्कॅन करण्याचं मशीन आहे. ही आता मी व्हिडिओमध्ये बोलतो. आज इंडियामध्ये आम्ही तुमचं बॉडी स्कॅन केलं. आमच्याकडे जज, कलेक्टर, वकील सगळे आहेत. फार मोदींच्या मावस घरच्या घरी आम्ही जाऊन आलोय. जोपर्यंत बॉडी स्कॅन होत नाही तोपर्यंत आम्ही कुठली औषधं देत नाही. बॉडी स्कॅनमध्ये त्यांचं जसं नशात दाबलेली आहे आणि तिथं जाऊन क्रील ऑइल आणि फॅक्स ऑइलनी 100% जाऊन त्यांच्या नशात दाबलेलं काम केलं. एवढे आत्म्यातून एक रिझल्ट आहे. फक्त आमचं काम काय? तुम्ही शेतकऱ्यांना शेअर करा. आमचं काम जागी जाऊन प्रत्येकाचं बॉडी स्कॅन करायचं. मी 1ही रुपया घेत नाही. आणि इंडियातल्या कुठल्याही डॉक्टर पुढे रिपोर्ट टाका, त्यात जर काही फट निघाला त्याला जबाबदार मी असेल. ओके, थँक्यू सो मच. वेस्टीज विश्व पूर्ण आले का? कट केलं मध्ये? नाही
पूर्ण आलं